नमस्कार, जय शिवराय। आज आपल्या या निखिल मस्के व्लॉग चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला तुंग या गडाची म्हणजेच कठीण गडाची सफर घडवण्यासाठी आलो आहे। आज माझ्यासोबत सगळ्यात पहिले लेफ्टला जो दिसतोय माझ्या तो आहे हर्षल, त्यानंतर प्रणव, त्याच्यानंतर महेश आणि मयूरदादा आहे। आणि मयूरदादाच्या बाजूला प्रचलित महेश तर आपल्यासोबत कायम असतात, पण आज मयूरदादा, त्यानंतर प्रणव आणि हर्षल हे आपल्यासोबत पहिल्यांदा ट्रेकसाठी आलेत। किल्ल्याची संपूर्ण माहिती देण्याचा मी आज तुम्हाला या व्लॉगच्या माध्यमातून प्रयत्न करेल। सध्या मी जिथे उभा आहे इथे माझ्या पाठीमागच्या बाजूला हनुमान मंदिर आहे। हे जे दिसतंय तुम्हाला ते हनुमान मंदिर आहे। त्यानंतरच पाठीमागे इथे गडाचा नकाशा लावलाय आणि नकाशा शेजारी गडाची संपूर्ण माहिती दिलेली आहे। आपण आता त्या हनुमान मंदिरापासून पुढे आलोय। इथे तुम्हाला किल्ले तुंग कठीण गडाची माहिती दिलेली आहे। गडाची प्रत्येक सध्याची स्थिती, संकल्पित काय आहे, एक कठीण गडाला पुन्हा एकदा जुनं स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठान आणि इतरही प्रतिष्ठानाकडून केले जाते। तर तुम्हाला ते इथे माहिती वाचायला मिळेल। जर तुम्ही कुठल्याही दुर्गावर जात असाल तर तुम्हाला तिथले साप, त्यासोबतच जे वन्यजीव आहे त्यांची माहिती, जर सर्पदंश झाला तर तुम्ही काय केलं पाहिजे, ही सर्व माहिती तुम्हाला या बोर्डवर मिळेल। सापांविषयीचा बोर्ड आपण बघितला। तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला एका ठिकाणी सर्व विरगळ सदशिळा यांचं एका ठिकाणी स्मारक बनवून ठेवलं आहे, ज्याच्यावरती सध्या छत देखील आहे। सह्याद्री प्रतिष्ठानने इथे त्या विरगळीविषयी माहिती देखील लावली आहे। तुम्ही ती विरगळीची माहिती देखील इथे स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता। सह्याद्री प्रतिष्ठाने तुंग गडावरती म्हणजे कठीण गडावरती पायऱ्या बसवल्या आहेत। आता पायऱ्यांची निर्मिती केली। त्यातली पहिली पायरी ही स्वराज्याची पायरी म्हणून तुम्ही बघितली असेल। तिथून थोडंसं वर आल्यानंतर एका गुहेमध्ये आपल्याला आपली शक्ती देवता असलेल्या चपेटदान वीर मारुतीची मूर्ती दिसते। आणि इथून पुढे पायऱ्यांच्या मार्गाने तुम्हाला वर जायचं आहे आणि तिथे थोडासा कातळकोरीव पायऱ्यांचा पॅच आहे, तो थोडासा अवघड आहे। फक्त इथे कातळकोरीव पायऱ्या आहेत, परंतु ब्रिटिशांनी जेव्हा तिकोना तुंग घेण्यासाठी 1818 मध्ये हल्ला केला त्यावेळेस या पायऱ्यांचं नुकसान झालं। तर या पायऱ्यांवरून आपल्याला गडावर जावं लागतं। आपण थोडंसं पुढे आलोय। पुढे आल्यानंतर आपल्याला एक गुहासारखी जागा दिसते। ती गुहा म्हणजे काय आहे तर मेट आहे। मेट म्हणजे काय असतं, मुख्यतः गडावर दोन प्रकारचे पहारे असतात। एक फिरते पहारे असतात आणि एक स्थिर पहारे असतात। तर हे मेटांमध्ये जे पहारे असतात यामध्ये सैनिक ज्यावेळेस संध्याकाळ होते किंवा नियमित वेळेमध्ये सैनिक इथे बसलेले असतात आणि गडाकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर त्यांचं लक्ष असतं। त्यासाठी गडापर्यंत पोहोचण्यासाठी, गडाच्या मुख्य द्वारापर्यंत पोहोचण्यासाठी हे मेटं असतं। या मेटाच्या वरच्या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे। इथे या कातळात पाण्याचं टाकं कोरलेलं आहे, ते अगदी मेटाच्या वरच्या बाजूला आहे। आणि या मेटामध्ये जर तुम्ही बघितलं, या गुहेत तुम्ही बघितलं तर तुम्हाला वरतून पावसाचं पाणी खाली कोसळताना दिसतंय, छतातून टपकताना दिसतंय। मेटं आणि पाण्याच्या टाक्यांपासून आपण पुढे आलोय। पुढे आल्यानंतर तुम्हाला गडाचं पहिलं द्वार लागतं। मध्ये आल्यानंतर तुम्हाला समजेल की दरवाजातला जे अडसर होते आणि दरवाजा अडकवण्यासाठी जी जागा होती, जे छिद्र होते, ते देखील तुम्हाला बघायला मिळते। हे दरवाजासाठीचे आहेत आणि हे जो दोन दिसत आहे हे दरवाजाच्या मागचा अलंगा म्हणजे अडसर, जे लाकडी ओंडका लावला जायचा त्यासाठीची जागा आहे। आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला हे दिवापंथी लावण्यासाठी देखील जागा दिसते। या बाजूला देखील एक तशी जागा आहे। फायनली आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आलोय। हे जे द्वार दिसतंय तुम्हाला त्याला हनुमान द्वार असे नाव दिलेले आहे। याला मुख्य दरवाजा देखील म्हणतात, महादरवाजा देखील म्हणतात। आता या दरवाजाच्या तिथे तुम्हाला एक बोर्ड दिसेल, त्यावरती लिहिलेलं असेल की जिबीचा दरवाजा। आता जिबी म्हणजे काय तर दरवाजाच्या समोर बांधण्यात आलेली भिंत म्हणजे जिबी। महाद्वाराच्या समोर जी जिबीची भिंत आहे त्या भिंतीवरती तुम्हाला एक हनुमानाची मूर्ती दिसते। पहिल्या दरवाजामध्ये मी दरवाजा अडकवण्यासाठी एक जागा दाखवली होती। त्यामध्ये अशा प्रकारे जुन्या काळामध्ये दरवाजा अडकवला जायचा। दरवाजाचा जो रॉड आहे तो तिथे असायचा, जेणेकरून दरवाजा फिरू शकेल। त्याच्या मागे ही जी जागा दिसते ती अडसराची,
ज्या अडसराच्या जागेमध्ये लाकडी ओंडका अलंगा टाकून दरवाजा बंद केल्यानंतर रात्री तो अलंगा लावून दरवाजा सुरक्षित केला जायचा. कडी तर असायची पण त्यासोबत अडसर देखील असायचा. आता महाद्वाराच्या लगेचच बाजूला तुम्हाला पहारेकऱ्यांसाठी देवड्या दिसतील. उजव्या बाजूला देखील तशी देवडी आहे आणि सेमच तुम्हाला डाव्या बाजूला देवडी बघायला मिळेल. या देवडीमध्ये दिवा लावण्यासाठी एक जागा दिसते. मी आता डाव्या बाजूला आलोय. डाव्या बाजूला आल्यानंतर तुम्हाला जो मी बुरुज दाखवला होता त्या बुरुजाच्या वरती कठीणगडाचा आणखी एक बुरुजासारखा बुरुज सदृश्य भाग आहे, जो तुम्हाला सुरुवातीला जर तुम्ही कठीणगड मुळशी व साईडने येताना जर बघितलं तर तुम्हाला तो दिसतो. खाली एक बुरुज आहे, त्याच्यावर एक आहे. तर आपण त्या भागावरती सध्या चाललोय, जिथून आपल्याला खालचा बुरुज देखील दिसेल. आपल्याला समोर गडाचा बुरुज दिसतोय. त्या बुरुजाच्या वरच्या बाजूला ध्वजस्तंभासारखी जागा आहे, जिथे ध्वज लावण्यासाठी जागा आहे. आणि इथून तुम्हाला बुरुजाचं अगदी सुंदर असं मनमोहक दृश्य दिसतं. त्याच्याच पाठीमागे आता जर मी मागच्या बाजूला बघितलं तर इकडे दिसतोय तुम्हाला तुंग किल्ला. किल्ल्याचा जो बाले किल्ला आहे तो वर आहे. आपल्याला आता तिथपर्यंत जायचंय. आता गणेश मंदिराच्या समोर आहोत. मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला एक पाण्याची टाकी मिळेल, ज्याच्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. सध्या इथपर्यंत पाणी आहे. ज्यावेळेस आम्ही पावसाळ्यामध्ये आलो होतो मागच्या वर्षी, तेव्हा पाणी इतकं स्वच्छ होतं की त्याचा तळ देखील दिसायचा. तर हे पाण्याचं टाकं. गणेश मंदिर, मंदिरातली मूर्ती देखील तुम्हाला दाखवतो. आणि मंदिराच्या समोर मी जे तुम्हाला इमारतींचे मेट्याचे अवशेष म्हणत होतो, तर ते कचेरीचंच होतं आहे. इथे त्याची माहिती आतमध्ये लावली, परंतु ती देखील आता झाडांमुळे दिसत नाही आहे. तर कचेरी म्हणजे काय की आपलं सध्याचं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट म्हणू शकता, कार्यालय म्हणू शकता, त्या कार्यालयाचे अवशेष येते. तुंग किल्ल्याचा हा जो बालेकिल्ला आपल्याला दिसतोय, तिथून उजव्या बाजूला घुसतोय. स्तंभी टाकायचा तुम्हाला बोर्ड लागेल. आता पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथे एक स्तंभांनी बनलेलं टाकं आहे पाण्याचं. जरासं पुढे आहे, परंतु अनेक पर्यटकांकडून दुर्लक्षित असं टाकं आहे. खूप कमी लोक इकडे येतात. ज्यांना माहिती आहे तेच लोक या बाजूला येऊ शकतात, किंवा ज्यांनी नकाशा बघितला आहे. आता गडकिल्ले फिरत असताना नकाशा बघणं खूप महत्त्वाचं असतं. नकाशा जर बघितला नाही तर तुम्हाला कदाचित गडावरील सर्व ठिकाणांची माहिती मिळू नाही शकणार. हे जे दिसतं हे आहे स्तंभी टाकं. या टाक्यामध्ये आता इकडच्या बाजूने ते बुजलेलं जरी असलं तरी स्तंभांची रचना केलेली आहे, म्हणून याला स्तंभी टाकं म्हणतात. इथून पुढे एक गुहा सदृश्य ठिकाण आहे, आपण ते देखील बघून येऊया. थोडंसं लांब आहे, परंतु जाऊयात, आज आलोच आहोत. स्तंभी टाक्यापासून आपण पुढे आलोय. पुढे आल्यानंतर तुम्हाला ही जी जागा दिसते आहे हे आहे तळघर. आता आपण पुन्हा वर जाऊयात आणि आता आपण जाणार आहोत बालेकिल्ल्याकडे. बाजूनी तुंग किल्ला बघितला, त्यामध्ये बालेकिल्ल्याला खेटून एक छोटंसं टोक बाहेर आलेलं दिसतं, ते हेच आहे. आणि याच्या पाठीमागे बालेकिल्ला थोडा राहिला आहे, आपण तो सर करूयात. फायनली आपण कठीणगडाच्या म्हणजेच तुंग किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरती पोहोचलोय. बालेकिल्ल्यावरती जागा थोडीशी कमी आहे. माझ्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला जे दिसतंय ते तुंगाई देवीचं मंदिर आहे. तुंगाई देवी ही गडाची गडदैवता आहे. खाली आपल्याला गणेश मंदिर लागलं होतं, त्याच्या खाली आपल्याला चपेटदान मारुती मंदिर होतं आणि सुरुवातीला हनुमान मंदिर होतं. गडावरील ही काही महत्त्वाची मंदिर आहेत. त्यासोबतच माझ्या आता पाठीमागे जे दिसतंय तुम्हाला तो आहे ध्वजस्तंभ, ध्वज लावण्यासाठी जागा. आता गडावरून दिसणारा प्रदेश आपण बघूयात एकदा. गडाच्या उत्तरेला म्हणजे आता तुम्हाला जो समोर भाग दिसतोय त्या भागामध्ये आहेत लोहगड आणि विसापूर. याच्यापासून थोडंसं आता उजव्या बाजूला मी येतोय. आता पवना धरणाच्या पलीकडे, हे पवना धरणमध्ये आहे, याच्या पलीकडे जो दिसतोय तुम्हाला एक छोटासा टोक, तो आहे तिकोना किल्ला. आता पवन मावळावरती लक्ष ठेवण्यासाठी दोन महत्त्वाचे किल्ले होते, त्यातला एक तिकोना आणि त्याची जोडगोळी म्हणजे तुंग किल्ला. याच्याही पलीकडे जाऊन गडाचा इतिहास जर सांगायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे मराठ्यांनी 1657 ते 58 या काळामध्ये जेव्हा लोहगड जिंकला, त्याच काळामध्ये तुंग किल्ला देखील मराठ्यांच्या ताब्यात आला होता. पुढे पुरंदरच्या तहामध्ये तुंग हा किल्ला देखील मुघलांकडे गेला. त्याच्या पुढे जाऊन 1670 ते 71 या दरम्यान मराठ्यांकडे हा तुंग किल्ला पुन्हा आला.
पुढे जाऊन 1704 ज्यावेळेस मुघलांनी गडाला वेढा दिला तेव्हा मुघलांना हा किल्ला जिंकण्यामध्ये यश आलं. तर मुघलांनी किल्ला 1704 जिंकला. पुढील काळामध्ये किल्ला हा मुघलांच्या ताब्यात होता. परंतु भोर संस्थानचे जे पंत सचिव आहेत, पंत सचिव शंकराजी नारायण यांच्या काळामध्ये त्यांनी तुंग किल्ला पुन्हा स्वराज्याच्या ताब्यात आणला, मराठ्यांच्या ताब्यात आणला, पेशव्यांच्या ताब्यात आणला. आता त्याच्याही पुढे गेल्यानंतर आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपल्याला जिथे ब्रिटिश काळामध्ये उद्ध्वस्त झालेल्या पायऱ्या दिसल्या, आपण समोरून आलोय त्या बुरुजापासून, त्याच्या अलीकडे त्या ब्रिटिश काळात उद्ध्वस्त झालेल्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या 1818च्या दरम्यान उद्ध्वस्त झाल्या. ब्रिटिशांनी तुंग त्यासोबतच तिकोना हे दोनही किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले. गडाच्या बालेकिल्ल्यावरील एक दुर्लक्षित असं ठिकाण म्हणजे पिण्याच्या पाण्याचं टाकं, याला पोडी देखील म्हणतात. आता तुंगाई मातेचं हे मंदिर आहे, त्याच्यासमोर बोर्ड लावला आहे, त्यामुळे आता कळतंय लोकांना की या ठिकाणी जी तुम्हाला जागा दिसते ही आहे पोडी, पिण्याच्या पाण्याचं टाकं. पण ही पोडी आता फुटली. आता या पोडीचा त्या काळातील उपयोग जर सांगायचा झाला तर जे सैनिक बालेकिल्ल्यावर आहेत त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी, आता पिण्याच्या पाण्याचं टाकं मी तुम्हाला खाली दाखवलं आहे, तिथे जावं लागू नये म्हणून, म्हणजेच माचीवर उतरावं लागू नये म्हणून बालेकिल्ल्यावरच पाण्याची जी सुविधा केलेली होती ती आहे ही पोडी. आणि याच पोडीच्या सुरुवातीच्या जागेवरती तुम्हाला एक लिंगासारखा आकार दिसतो, शिवलिंगाचा आकार आहे, ज्यामध्ये आतमध्ये लिंग नाही आहे, परंतु बाकीची जी शालुंख असते ती तुम्हाला इथे बघायला मिळेल. आपण आता बालेकिल्ल्यावरून खाली उतरलो, त्यानंतर मुख्य दरवाजा म्हणजे हनुमान द्वारामधून खाली आल्यावर जो पहिला दरवाजा आहे तिथून जर आपण समोरच्या बाजूला आलो तर आपण बुरुजावर येऊन पोहोचतो. आता तुंग किल्ल्याचा आपण जो बुरुज आडव्या बाजूने जो फोटो बघितलाय त्यातला जो सगळ्यात सुरुवातीचा खालच्या बाजूचा बुरुज दिसतोय तो हा माझ्या पाठीमागचा आहे. या बुरुजाकडे येत असताना मध्ये आपल्याला एक पाण्याचं टाकं लागलं. त्यानंतर पहारेकऱ्यांसाठी जी जंग्या असतात, भिंतीला पाडलेल्या जंग्या असतात, त्याची एक रचना तिथे दिसते. तर फायनली आपला तुंगगड म्हणजेच कठीणगड ही सफर पूर्ण झाली आहे. या सफरीमध्ये मी तुम्हाला ऐतिहासिक माहिती तर दिलीच, परंतु इथल्या ठिकाणांविषयी देखील ओळख करून दिली. अनेक अशी ठिकाणे आहेत जिथे बोर्ड देखील नाही आहेत, परंतु ज्या ठिकाणी बोर्ड आहे तिथले बोर्ड कमीत कमी तुम्ही वाचून त्याविषयी माहिती जाणून घेण्याचा गडावर आल्यानंतर नक्की प्रयत्न करत जा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. अशाच प्रकारच्या गडफेरी त्यासोबतच समाध्यांचे दर्शन आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे निखिल मस्के व्लॉग चॅनलवर तुम्हाला पुढेही बघायला मिळतील. जर तुम्हाला अशाच व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही विचार असतील गडांविषयी, माझ्या या व्लॉग्सच्या माध्यमातून अजून काय केलं पाहिजे याविषयी काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.